दिवस तिसरा नाईट ब्लॉग चावा गेल्या कटिंग वाले मला विचारित्या पहिले उतर असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. अरे खायला आले पैसे आणि जा एवढं लांबून आले गाडीवर आपण समोसे खाल्ले फक्त. दिवस आहे आणि आताच खूप खरं वाटतंय की 10 दिवसात बाप्पा निघून जाणार आहे. त्याची तू तरी कधीच. नमस्कार मित्रांनो, दिवस तिसरा नाईट ब्लॉग आणि आजच्या दिवसाला बरेच सारे प्लॅन केलेले मनोरंजनासाठी. खास नवीन चेहरे आपल्या मंडळामध्ये आणलेले. आता जस्ट 10 नवीन चेहरे येऊन गेले. आज मंडळात चक्क तुम्हाला आरस दाखवण्यात येणार आहे. तो पण लाईव्ह दाखव रे. डिंगडी आरस आजच म्हणजे कसं दाखवायचं. लाईव्ह डान्स दाखव चल. बाबा बोलते हे नुकताच माझ्या एका व्हिडिओमुळे तुला एवढा फेम भेटला, म्हणजे लोक तुला ओळखायला लागले त्या गांजाच्या व्हिडिओमध्ये फक्त माझ्यामुळं. अच्छा, त्याच्याबद्दल तुझी काय प्रतिक्रिया? म्हणजे माझ्यामुळं तू मला नाही ओळखीत त्या व्हिडिओमुळं माझ्या अख्ख्या चावा गेल्या. कटिंगवाले मला विचारित्या पहिले उतरून मग कटिंगला बघ. पण तुला असं नाही वाटत ती व्हिडिओ तू मला काढायला लावलेली आणि तू सगळ्यांना सांगू राहिला की यांनी माझी चाव घातली, यांनी माझे हे केलं, यांनी माझे हे केलं. चुकीचं आहे ना हे. दुसऱ्यांवर दोष देणं चुकीचं आहे, कारण कारणीभूत तू आहे त्याला त्या रील साठी. समजलं का? चल चुकी तुझी ऍक्सेप्ट कर, मी तुला माफ करेल. चल कॅमेऱ्यामध्ये सॉरी म्हणून टाक. नाही करायची का बरं नाही म्हणायची सॉरी. याला वाटतं जेवढं अवघड तेव्हा होतं आलं नसतं मी आता वॉमॅक्स गाडी बस. अरे ऐक ऐक नाही ऐक ना बाखंडी पुढे सर. अरे यांना आपल्याला फापलू राहील सर. आपलंच नाही शेमड्याच ऐक. शेमड्या कसं बस आता कॅन्सर गोली करतो. नवीन पॅटर्न तू काय अशी कशामध्ये सुकडी लावी तो करे आतून आता बुडबुड काऊन आवाज येतो तुझा? ऐक हा बुडबुड काऊन आवाज येतो सांग ना. ऐक ना तुम्हाला हा तुला पाच आणायची बरोबर. आशल ऐक आम्ही उतर एक मिनिट बसलाच नाही. एकच पाय टाकला तरी गाडी आला ना गोडा वाय ना. जरा काही गोडा वाई ना मागे सगळे गोडा. ऐक ना पारस ऐक ना आम्ही पुढे पारस किती आणायचे जेवढं विचारतात मी तुला. आण किती मग एकच आणू का? 2 आणू का? कोण टाळी दिल नाही पोपट. किती आणू पार्सल? अरे आधी असं चांगलं वागतं. याचं कारण काय विचार त्याला? सांगितलं त्याला काय कारण? चांगलं चिडी त्या म्हटलं. कोण पोरं तुला बोलेल ना? पोरं द्यावत का बरं राहू राहिले? हा मला माहिती रे. मी मला पेण्यासाठी चाललेलो. काय मला प्यायचं म्हणून. तुला माहिती आहे पोरं फायद्यावरती राहते तरी तू बिन नाच मी मला तुला सेल्फ रिस्पेक्ट नावाची गोष्ट आहे का नाही? इंग्लिश नाही माहिती तुला. स्वतःच काय आहे का नाही तुला? नको रे नको. पावडर लावून गाडी आणून तुला 50 जाऊन काय करणार तिकडे? जाऊन काय करणार? हा काय पाहिजे? दूध मला दूध मला तू एक गाणं म्हणला तर असा सुंदर चॉकलेटचा म्हणलं तर म्हणला 4 लाईनी म्हणतो. हा मग असावा सुंदर चॉकलेटचा बंगला म्हण. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. टी पाणी खावे ना गोरी गोरी करे ना झापक झपक काय चमचमता सोनेरीचा काहीतरी आहे ना ते. चमचम तुला चार तू माझ्याकडून घेऊ चमचमता चांगला चमचमता सोनेरी चांगला हा चॉकलेटचा चमचमता सोनेरी हा चांगला हा बंगला. झपक झपक 1 2 3 4 गाडी काढा आता. अन्न होय ना ऐक. आणि आता आम्ही चाललेलो दूध प्यायला आणि पुरा खर्च शेमड्याचा आहे. आपण हिरून खालून टाइम घेऊ म्हणजे आणि दोन आळू घे हरवायचंय काय लागला हरवायचंय लवकर घे. आम्ही जिंकणार आहे का?
पहिलं दुकान बंद आहे गाईस आणि आता आम्ही दुसऱ्या दुकानात चाललोय. काश्मीरला चल, काश्मीरला चल. तू धर नाही 70 रुपये माई 1 रुपये ना म्हणजे माझी नाही तुम्हाला ऊस नाही देतोय. उसने कोणाला देतो तू बोलून घे. याला दिले समज याला दिली त्याला विचार कधी देणार उद्या उद्या बाय आणि उद्या नाही दिले 5 रुपये वाढणार. हा चल 5 रुपयाचं व्याज वाढलं. नागूकडे कॅमेरा कर फोकस. नागू पण उद्या जाणार आहे पैसे शेमड्याला. शेमड्या करतो दल बदलो नाही. तुझा भाऊ नाही इथं. ना पारस यो काय म्हणला याला कोण ओळखी देतो तू भाऊया. पारस याला कोण ओळखीतो तो आता ऐकलं 2 मिनिटं म्हणजे तूच बांधणार ना. संध्याकाळी आलं 70 रुपये मी काय सांगितलं? पैसे दोघांचे बांधले पण आपण संध्याकाळी काम होईल. शेमड्या तुमच्या दोघांचे भरणार. शेमड्याचे कोण पैसे भरणार आहे? तुम्ही दोघ बरं तुम्ही दोघे शेमड्याचे भरणार. अरे खायला आले पैसे आणि जा एवढं लांबून आले गाडीवर आपण. सगळे गाड्या बसले असे बसले गाड्यावर असे. मजा नहीं आ रहा है. मलाही दूध पिऊन आलेलं आहे आणि एकाकडे पण पैसे नव्हते. प्रत्येक जण त्याचा अनुभव सांगाल बहुतेक. बोल. अरे इथं दूध मला प्यायला गेलो आम्ही 2 गाड्या माझ्या गाडीवर 4 जण आणि आम्ही एवढे जण त्याच्यामध्ये अनुज डोबेकर 60 रुपये होते. त्यांनी समोसे खाल्ले फक्त आणि आम्ही त्यांचे तोंड बघून मग आम्ही पण त्यांच्या ताटातून एक घास उचलला आणि मग शेवटला पारसचं ताट होतं त्याला समोसे उचलून दोघांनी खाल्लं आणि ते तो म्हणतो ए माझा गे ना माझा संपलेलं नाही माझा संपलं नाही तू माझा पॅटर्न ऐक पहिले पण हे सांगेने ऐक एक असा असून द्या चॉकलेटचा बांगला. ते जाऊ दे भाऊ आता शिव्या नको ते यार. कापावं लागत लय. 1 2 3 4 5 6 7 जण एकाकडे पण पैसे नाही असं हे झालं डोक्याची तंत्र. आणि तेवढे मला फॅन पेचा सर्व्हर डाऊन आणि त्या पारसकडे भिका मागू वा काय शिव्या नको देऊ. लय कॉन्टेंट कापावं लागतं. ओके. आणि तिथं जाऊन पण ते बाबाने एक कांड केला माझा. म्हणतो टोकन दे त्याला पैसे दिले तरी म्हणतो टोकन दे. मग त्याची हे केलं मी आणि त्याच्यात कोणीतरी ओम्याला आमच्या शिव्या दिल्या आणि तो तुला कोणी शिव्या दिल्या? त्याला 2 शिव्या दिल्या आणि ना याला शिव्या दिल्या. मी एकटा भांड्यात आलो यांची अख्ख्याची गांड फाटली. धन्यवाद बाय. मागचोर यांनी आपल्या भाषणात एकदम सुरळीत केली आहे. तर याच्यानंतर आपले आभार मान्य करण्यासाठीची ताबा नहीं. आणि ओमवाग सर यांच्या स्पष्टीकरणाबद्दल तुमचं काय माहिती? म्हणजे स्पष्ट व्यक्त ओम मागचोर हे अतिशय काय त्या हुशार व्यक्तिमत्व आहे. स्पष्ट बोलते. स्पष्ट त्याची तूतरी कधीच पडत नाही. एकदा त्यांना असं असून द्या चॉकलेटचा बंगला म्हणायला. बाई असं असून असं असून द्या चॉकलेटचा बंगला. बाई असं असून द्या चॉकलेटचा बंगला. मागचोर यांच्या घरात सोन्याचा बंगला आहे. ओम मागचोर यांनी लय कष्टातून त्यांचं अस्तित्व निर्माण केलंय पण ते बोलायचे अजून शिकले नाही. पण एक मिनिट इकडं आण नाही इतकं वळू झालो लांब पकड म्हणजे चांगलं. इथं आम्ही गणपती बसवला. एक म्हातारा बाबा तो म्हणजे माझ्या मित्राचा पप्पा तो इथं आला आणि त्याने मला पहिले चापड हाणली. आजचा एवढं रिअल किस्सा आहे बरं का. आणि मित्रांनो आजचा दिवस इथंच आपण संपवतोय आणि उद्या काहीतरी नवीन करू. आज खूप थकलेले मुलं आणि मी पण खूप थकले. 3 दिवसापासून झोप नाही. सो आज आम्ही झोपतोय लवकर. तू आधी स्पष्ट बोलायला शिक. तर ठीक आहे. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुमच्या मराठी माणसाला पुढे न्या. जय हिंद जय महाराष्ट्र.